पाहुयात पुढची बातमी। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। भेटीच्या वेळी देशमुख कुटुंबाने हत्येतील आरोपींच्या गुन्ह्यांचे पुरावे सादर केले, तर वैभवी देशमुखने महंतांकडे न्यायाची मागणी केली आहे आणि भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही यावेळी महंत नामदेव शास्त्रींनी दिली। ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायला, बाकी तर आम्ही दाखवलंय। जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। भगवानगड आपल्या पाठीशी आहेत। मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा। भगवानगडावरती देशमुख कुटुंबाने महंत नामदेव शास्त्री महाराजांसमोर आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे सादर केले। संतोष देशमुख यांच्या खुनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार यांचा पाढा त्यांनी महाराजांपुढे वाचला। महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देशमुख कुटुंबाचं म्हणणं संवेदनशीलपणे ऐकलं। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुखने त्यांच्या कुटुंबावर किती मोठा आघात झालाय हे त्यांनी महंतांना सांगितलं। वडिलांच्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून वैभवी अजून सुद्धा सावरलेली नाहीये। आपलं दुःख सांगत वैभवी तिचे अश्रू रोखू शकत नव्हती। माझे वडील जातीयवाद करत नव्हते, सर्वांसाठी धावून जात होते, तरीही त्यांची हत्या झाली। आम्हाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न वैभवीने उपस्थित केला। ते ज्यांचे फोटो आहेत ते आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये, त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मागाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं। काहीही बोललेलो नाही। धनंजय देशमुखांनी संतोष देशमुखांच्या आरोपींबाबत महंत नामदेव शास्त्री महाराजांसमोर पुरावे दिले। देशमुख कुटुंबियांनी कधीच जातीयवाद निर्माण केला नाही, तर जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा माझ्या भावाने दलित बांधवाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, याकडे धनंजय देशमुखांनी लक्ष वेधलंय। आरोपींवरती आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे असा मुद्दा धनंजय देशमुखांनी उपस्थित केला। इथं जातीचा रंग कोण दिलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐका। ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय, बाकी तर आम्ही दाखवलंय। दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत, 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी मांडलेले मुद्दे, त्यांना झालेल्या वेदनांबाबत महंत नामदेव शास्त्री महाराजांनी सहानुभूती दर्शवली। वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा करत गुन्हेगारांच्या पाठीशी नसल्याचं महंत नामदेव शास्त्री महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। हे वाईट लोकांनी केलेले काम आहे। मसाजोग केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल। तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत। मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे। मसाजोगचे देशमुख कुटुंब भगवान बाबाला मानणारं कुटुंब असून त्यांच्या गावात जातीय सलोखा असल्याचं महंत नामदेव शास्त्री महाराजांनी सांगितलंय। भगवानगड कायमस्वरूपी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही महंतांनी दिली आहे। धनंजय देशमुख यांनी सुद्धा या हत्येला जातीयवादाचं स्वरूप देऊ नका असं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे कोणताही समाज गुन्हेगारांची जात बघत नाही, त्यांना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवरती आता तपास यंत्रणांनी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, बीड। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधला। ज्यांच्याकडे मनाचा तुरा आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो, हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळतोय असं म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नामदेव शास्त्रींवर टीकास्त्र डागलं। तुम्हाला आरोपींना मारलेली चापट दिसली, पण संतोष देशमुख यांचं रक्त 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही। आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडे डोकावून पाहू नका, स्वतःची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झालीये असं जरांगेंनी नामदेव शास्त्रींना सुनावलं। ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले। आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे, आलं काय आणि गेलं काय, ते आता त्यांच्या कुटुंबाचा विषय, आपण काय बोलू नाही देशमुख। त्याच्यामुळे आपण आपलं बघावं,
दुसऱ्याकडं काही गरज नाही, विनाकारण काही नसून डुकून बघायची काही गरज नाही. ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी. झालंय तुमच्याकडून, मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे. एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली. पण एक झालं भाऊ, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा. ही 4था अंक. कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले. खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा. आता हे 4था अंक. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडतायत. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना रस्त्यांच्या विविध कामांची पोलखोल धसांनी केली. मुंडेंच्या पालकमंत्रीपदाच्या काळामध्ये कामं न करता बोगस बिलं काढल्याचा आरोप धस यांनी केलाय. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात परळी मतदारसंघातून 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं काढल्याचा दावाही धस यांनी केला. या संदर्भातले पुरावे त्यांनी अजित पवारांना दिले. याच आरोपांची सत्यता तपासण्यासाठी न्यूज 18 लोकमत थेट धस यांनी आरोप केलेल्या त्या रस्त्यांवर पोहोचला. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट. धसांच्या मुंडेंवरील आरोपात किती तथ्य? रस्त्यांच्या कामात 73 कोटींचा भ्रष्टाचार. सुरेश धसांचे वार, मुंडेंवरती थेट प्रहार. परळी अंबेजोगाईच्या रस्त्यांचं सत्य काय? आष्टीचे आमदार सुरेश धस पत्रकार परिषद घेत बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडेंवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. परळी आणि अंबेजोगाई तालुक्यातील रस्त्याच्या कामात खुलेआम लूट झाल्याचा गंभीर आरोप धसांनी केलाय. धस केवळ आरोप करून थांबले नाहीत, त्यांनी पत्रकार परिषदेत थेट कागदपत्र सादर केली. परळी पूस बदरापूर या रस्त्याचा उल्लेख करत धसांनी काम न करता थेट कोट्यावधींची बिलं उचलल्याचा आरोप केलाय. कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण 16 कोटी 20 लाख रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत. परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये